तर कधी तुम्ही 5 रुपये वाचवण्यासाठी 100 किलोमीटर ट्रॅव्हल केले का? तुम्ही तर नसर गेला, पण आम्ही पोरांनी गेले. तर या ब्लॉगमध्ये विषय असा आहे की आम्हाला जायचा होता पवाला, पण पवाला आम्ही वीर शोधत होतो, त्या भेटला नाही. पण नंतर आमच्या इथं म्हणजे पूल असतात ते रेंटवर जायचा तासावर. त्या तासाचे पैसे होते आधी 25 रुपये, तर ते 25 ते 30 रुपये झाले. ते 5 रुपये आम्हाला महागड होते, म्हणून आम्ही ठरवला डायरेक्ट 100 किलोमीटर ट्रॅव्हल करून डायरेक्ट एकविरेला जायचा, तिथं पूलमध्ये पोवायला. तर बघा आता आम्ही कसा काय गेलो पुरं वगैरे पूर्ण व्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहू. चला, सगळी लेवल आहे एकदम. साईडमध्ये विहिरीत पोहायला जायचं होतं, पण विहिरीत आम्हाला भेटली नाही. तर आमचा अचानक भयानक प्लॅन झाले डायरेक्ट एकविरेला जायचा. तर इथं गाड्या बिड्या खूप प्रयत्न केले, 4 व्हीलर दिल्यासाठी पण काय भेटला नाही, म्हणून डायरेक्ट गाड्या काढलेल्या आहेत. आता फटाफट गाड्या हे करून तरी तसंच लटक गँग आता निघतोय. आता गावदेवचे तर पाय वगैरे पडू आणि सामान विमान भरून निघायचं आहे. की गाड्यांवर चाललोय गावातल्या समजा सगळ्यांना. मम्मी मी गाडीवर चाललोय, हा का उपट मारतील घरात. आणि परवा पेपर आहे माझा, आणि आज इथं चाललंय अभ्यास तर काहीच नाही झालंय. उद्या पूजा आहे तुमच्याकडे. हा, अभ्यास तर काहीच नाही. मम्मीला सांगितले वाचवायला चाललोय, आणि काय माहिती एकविरेला कसं पोहोचत. विठ्ठल देव महाराज की जय. पहिला मान गावदेवाला. विठ्ठल देव महाराज की. आम्ही निघलेलो सगळे गाडीवरच, गाडी बिडी घेऊन पेट्रोल भरलेलं आहे आम्ही. आम्हाला HP वाल्याने लुटलेलं आहे, खुल्ले 300 रुपयामध्ये लुटलेलं आहे. आता आम्ही निघतोय पुढे. तुमचा कितीचा भरला? दिसत नाही का? 3 तुमचा किती का भरला? 300. चंडीगडला जायचंय. हा, टिटवाला चाललोय. मी काय बोलतो, एकविराई माते की. टिटवाल्याला चाललोय. 3 गाड्या. आम्ही निघलेलो आहे, कॉफी प्यायला थांबलेलो. हा, सगळे जण भेटलेले. आता आपण कॉफी पिऊ. कॉफी भरलेले, कॉफी घेऊ. मेला भरलेला आहे, फोन ब्लर झालेला आहे, कॉफी उडलेली आहे लेन्सवर. फक्त कपडे घेऊन एक जोडी. खायला बेला पण काय सामान नव्हतं भरला, त्याचा सामान पण इथून भरतोय. साधा मीठ मसाला पण नाही घेतले, सगळा इथून. काहीच नाही घेतलेला आम्ही. मेन महत्वाचा चष्मा आहे. लेवल आहे. चला थंडा भरा. ऑइल चेंज केला मग थांबून. ओके मग निघालो नाही. बघा ढगा बघा, हे ढगा बघा, ढगा बघा. आय आम्हाला म्हणजे आमचे प्लॅन जे असे कधी पण काय पण सुचतं आम्हाला. मेन म्हणजे प्लॅन होता विहिरीवर पोहायला जायचा. काल आम्ही मलंगडला गेलो, आज विहिरीवर जायचा होता, पण विहीर नव्हती. मी अशी त्यांना चावी फिरवली की एकविरा जाऊ. चावी डायरेक्ट लेवल झालेली आहे. एकविराई माते की जय. नाही गेलो, आईने आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही आता चाललेलो आहे. मदर्स डे स्पेशल. डीमार्ट. आता इथून ठंडे मिंटे भरून स्टॉक भरायचे. डायरेक्ट चाय बी वलत आलेलो आहे. हा, चाय बी वलत आलेलो आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, लेजेंड कॅनॉट बी रिप्लेस्टेड. आणि भवना फिर भी भवना है, चाहे वो पर्वत की शिखर पर खड़ा हो, और देवता फिर भी देवता है, चाहे वो कुएं में छुपा हो. हे बघा, यांनी बापाचं शर्ट घातले. आणि या रोहित गाडीची
चालेल आणि मला असाइनमेंट झालेला पाठव. हा आणि त्या लगेच पाठव. हा नाश्त्याचा स्टॉप. पण शेटे यांना वाटते फंडातून गेलाय बदल काय नाही गप यांना पैसे भरायला लावाल. फंड बिंड काय नाही देणार. बघू शकता आम्ही घाट चढायला सुरुवात केलेली आहे. सुरुवात झालेली आमच्या घाटात. बघू शकता वातावरण एकदम थंडगार आहे. आठवण येते आम्हाला. ला पोचलेलो आहे. अरे इथेच आपल्या 12ला चाललेलो, अचानक इथे पोचलो. सिग्नलला पाया वगैरे पडू, निघू इथून. गाड्या वगैरे घाटात येतात. आम्ही जाम गाडी करून झालेलं आहे. पण मस्त थंडगार एकदम वातावरण आहे, एकदम लेवलशीर. फुल मजा करू. चला पाया पडून. फायनली पोचलेलो आहे, म्हणजे गेटावर आहे. इथून भैरीदेवाकडे जायचं आहे. तर निघूया भैरीदेवाला पाया पडायला. लेट पोचलेलो आहे आम्ही भैरीदेवाच्या इथे मंदिरात. पण इथे आता आम्हाला दरवाजा बंद भेटलेला आहे, दार बंद आहे. इथून बाहेरूनच पाया पडू. आणि इथे आपला आईचा डोंगर आहे, आई माऊलीचा. आता पाया वगैरे पडू आणि निघू डायरेक्ट आईच्या दारी. रोड एक नंबर होता या रोडनी. एक्सप्रेस हायवे फेल. गाल मी लागते आतमध्ये गेलेत. गाल आतमध्ये गाड्या ठेव. फोडते का पण पाणी जिथं पाणी तिथं आम्ही. चला आता पाया वगैरे पडू जरा आणि निघूया. चला भैरीनाथ वस्ताद की जय. पाय वगैरे फोटो बिटो काढून झाले. कॅमेरे चालू आहेत आणि आम्ही आता बघितलेले आहे. हा आता फोटो वगैरे काढूया. माते की आई माऊलीचा. फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि आमचा प्लॅन पण एकदम सक्सेस झालेला आहे. पण सक्सेसफुल झालेला आहे आणि वाट आमची चाललेली आहे घराकडे. आधी पायथ्याकडे जाऊ. इकुराई माते की जय. आई माऊलीचा उदो उदो आय नमनीच माग न मागता हो तुझे गोचरणाशी. हा नवीन हे केलं ना आता. केला जाऊ म्हणजे आहे कर सांभाळ कर माझे पुढे. हो कृपा तुझी आमावरी माय खुशीन पदराने. सुनसा प्रचान इरवे सारी न कन नारलाचा. हल्ली कुंकवाचा न मन तुला नपूर दवण्याचा. आपल्याला निघूया आपण मस्त. हा हेल्मेट हा घे ना. हेल्मेट राहिला माझा. हेल्मेट घेतलेला आहे. हे काय करायचं वरती जायचं का नाही. उद्या आता जाऊ आता आणि पायपावरून जाऊ. पवाला मेन ज्या कारणासाठी मेन झाला ते मेन आहे. मेन सीन का होता. काल आम्ही गेलेलो मलंगडला पवायला. तर आज पण इच्छा होती आमची पवायची. आधी आमची इच्छा होती मेन पवायची. तर नंतर मग यांचा झाला की डॅमला जाऊ. पण डॅमला पण पाण्याचा जरा हे होता.
तर मग मी नंतर झाला कुठली पिंपलाशी विहिरीवर विहिरीला चाललेलो तर मित्रांनी फोन नाही उचलला तर मग असा अंदाज याच्यात झाला की चष्मा घेतले लोणावलेला चष्मा घेतले लोणावलेला तर नंतर झाला डोंबोलीचा इथं जायला पवायला ते तिथं पैसे किती 25 ते 30 रुपये होते म्हणून यांना बोललो चला एकविरीला जाऊ चांगला मस्त आई माऊलीच्या भेटीला आणि मग लगेच निघालो. आई माऊलीच्या भेटीला का निकू त्यांच्या मागला पावच आहे. हॅपी मदर्स डे. स्विमिंग पूल गावात भेटला नाही. मेन आई माऊलीच्या भेटीला चालू आम्ही. एकविराई माते की जय. चला आता आम्ही फायनली काम करतात वाचून आला ना. अरे आणि सचिन भोपी बॅटिंगला. शेन बाबडे आलेला आहे. शेन बाबडे या चेंडू लागलेला आणि कॅच सोडण्यात आलेले आहे विराट पाटील याकडून. आता जसं तुम्ही पाहत आहेत आलेले आहेत शेखर बाबडे हे फिल्डिंगला. सचिन शेखर बाबडेने कॅच सोडण्यात आलेली आहे. शेखर बाबडे इथं हागलेला आहे. शेन बाबडे इथं आलेला आहे. शेन बाबडे आणि या प्रकारे उत्कर्ष चेंडू टाकलेला आहे. शेन बाबड्याच्या हागून शेन झालेला आहे. शेन बाबडे टाकण्यात आलेले आहे. शेन बाबडे चेंडू टाकले. ओ माय गॉड. सचिन भोपी हे ना बॅटिंग नीट येत नाही. अरे मार्या इथे मारामारी झालेली आहे. इथं नियम उल्लंघन. शेन बाबडे याने परत चेंडू. शेन बाबडे बॉल टाकलेला आहे आणि सचिन भोपी आउट झालेला आहे. अरे देवा. याच तऱ्हेने बुमरा शेट्टी बॉलिंगला आलेला आहे. बुमरा शेट्टी अरे जितनी कपडे कोणत्या ह्याच्यात घातलेले. शेन बाबडे बॅटिंगला आलेला आहे. आणि आपण भेटूया थोड्या वेळात. मी तुमचा कमेंट देणार. आकाश केनी बॅटिंगला आलेला आहे. पैसे लोक आली कलोच खालून टाकतोय ना यार. बुमरा शेट्टी चेंडू टाकलेला आहे. हे शिवाय नाही. ऋषभ गुडदे काय असे शिवाय देतात त्या समजत नाही. आणि इथं बॉम्ब टाकण्यात आलेला आहे. एक कुकी झालेले आहे. लोक आली कलोच. चेंडू शेखर पाटीलने काय उत्कृष्ट काय करत नाही. शिवाय नाही. बुमरा शेट्टीला बॉलिंग येत नाही. शेट्टी बुमरा तुम्ही बघता नाही. ब्लॅक पॅन्थर बघा कुठे घुसलेला आहे. दोन उकलेला आहे. बुमरा शेट्टीने चटकार. बॉडी बघा.
नो गाली गलोच बुमरा ये बुंगा शेट्टी आणि संडास अशी फिल्डिंग आणि बॉलिंग अरे कॅमेरामॅन आकाश चोप्रा फुटाफुटी झालेली आहे तिथं चुकाचुकी पण झालेली आहे चुकाचुकी फुटाफुटी सगळे एकसाथ बुमरा वर्डावाटी चालले A few minutes later. आलेलो पाव घ्यायला पाव वगैरे घेतलेले आहेत पण इथं आम्हाला अंडी कमी पडलेली मगाची 2 ट्रे घेऊन आलो तर आम्ही दोघं इथं आपलं इथं आलेलो तर एक अंडा विचारला तिथे 15 रुपये सिंगल अंडा 15 रुपयाला एक अंडा तो बी कच्चा अंडा म्हणून मगाची कप ट्रे घेतले 2 100 रुपयामध्ये लेवल झाली 30 अंडीची आता तो दुकान बंद होता म्हणून सकाळी बघायला लागेल आणि अंडा पाव येतील खाऊ आणि इथून निघूया लेवलशीर घरी जाऊन क्रिकेट लागलो 50 होता 60 झाला आता 70 नाईट चार्ज मगाशी विचारला बोलतो 50 ला बोलते 60 आता बोलते डायरेक्ट 70 नाईट चार्ज और वॉट अजून जरा वेळेला लेट सांगितलं असतं तर 80 केलं असतं आणि 100ची लेवल जागी का पांडी घेतली असती लेवल झाली असती अंडा पाव खाऊन 70 रुपयाचा अंडा पाव खातोय आम्ही लेवलची घरी रिव्ह्यू और वॉट जय घरी गेल्यावर मला 15 रुपये दे 15 रुपयाची ऑमलेट बस मस्त 70 रुपयाचा ऑमलेट फुल आड वाटे आड बादशाह काम आहे आता हे 70 वाले पाव कापलेले आहेत आता गप्पा मी इज्जतीत आमचे पाव काढतोय लेवलशीर 10 रुपये वाचवाला आमचे पाव खाऊन लेवलशीर फुल हार्डवाला पैसे बचाव लेवल आणि खूप छान तुम्ही आल्यावर नक्की खवायची पावभाजी ना सॉरी आमलेट पाव केली का आता आम्ही अंडा पाव खाल्लेला 15 रुपयाची 60 रुपयाची आम्ही फुल वाट लावलेली त्याच्यापेक्षा ते घरी मस्त तो अंडा केला असता ना मी फक्त मसाला मीठचा तो भारी लागला असता तो पावाच्या पैसे ते आणि रोहित कावाचं दुकान त्यांनी बरोबर दुकान खोलले आणि एवढा बघा किती मोठा दुकान खोलले बघा हे बघा बरोबर त्यांनी उभा केले तो त्याच्यात खूप उत्कृष्ट अंडा पाव आता याच्यापेक्षा तुम्हाला आमच्या पोरांचा अंडा पाव दाखवलो ते बघा एकदम बादशाहवाला आता निघूया आपण चला आता सोजा आम्ही ते खाऊन घेऊन पाव घेऊन रिटर्न घरी आलो न इक्वेरीला आला मजा नाही गेली तर कसा होता पोरांनी जरा मेथील वगैरे बनवली बघा तुम्ही कसा काय सूर हा इथून असं
चांदण झाली एक वीरेची पाठवते वाट चांदण झाली एक वीरेची आणि त्यांच्या भावंड आता आमची मेन त्या कामासाठी आलेलो पोहण्यासाठी ते आम्ही आता चाललेलो आहे मायनस अरे मी स्वतः आम्ही पण पाहतो कसे पण आता हे गुंगाट नका करू चिल्लावट नका करू मायनसमध्ये पाणी आहे 24 तास 12 महिने इथे मायनसमध्ये पाणी असते नेहमी पाणी तुम्हाला मायनसमध्येच भेटेल एकविराई माते की आधी पाय पडून घेऊ आपण हे माते की जय आता ते एवढा नाही नॉर्मल आहे हा नॉर्मल आहे चला आता आपण पाहूया चाललेलो आहे पवायला फोनधर आता फोनधर चड्डी वय मी यार मग मी पण चड्डी माझी आब्रू लुटली लुटले आता मला इतकं दिसत नाही अरे काय कॅमेरा टॉर्च दाखवले ती टॉर्च दाखव कॅमेरा विराई माते जय यांची पहिल्या उडी चष्मा कुठे थांबा जरा कॅमेरा अरे मजा आहे ऍक्च्युली मजा आहे फोन बघू टॉर्च वाला फोन दे अजून एक जायला रेडी पहिले ते येऊ दे थांब फक्त नाकात गेलं आता पाणी खूप होता अरे चष्मा उद्या सकाळी शोधायला लागल In that case, Mr. Raju Rastogi. Yes, sir. Can you tell us how an induction motor starts? Sir. रस पियाले म्हणलं माय दुपारी 2ला प्लॅन झालता पवायला जायचा यांचा आता पुरा झाले रात्रीचे 2 वाजले फोन कुठे एका दुसरा फोन बघू ए टाइम बघू रे तर अरे यार यो कसा बिजी माणूस 2 वाजले असतील मग हा 2:15 मास्टर शेफ भोरवाडा मास्टर शेफ गॅसचा जुगाड केलेला आहे गॅस बंद होती गॅस जुगाड चालू आहे आणि मास्टर शेफ ची कुकिंग चालू आहे कुकिंग मध्ये भाजी बिजाबाजी चालू आहे अंडा फ्राय बी पाव गरम होतात आपले हे बघा हॉटेल मॅनेजमेंट रियांश कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट 2 hours later. 10:30 म्हणजे आता 35 झाले. आता विषय काय झाले रात्री आम्ही खाऊन पिऊन झोपलो आणि सकाळी आम्हाला उठायचा होता लवकर दर्शनासाठी जायचा होता तर बघा पोरांना कसा वैताग देऊन उठतो मी उठत नाहीत उठा रे अरे 10:30 झालेत उठा अरे परत 1 वाजतील निघता 1 वाजतील लवकर उठा अरे अरे अख्खी वाट लागल उठा लवकर 10:30 झालेत 12 जून पण चालू आहे बघा 11 वाजलेले आहेत
तरी कोण उठत नाही बघा. यांना सांगतोय मी पूर्ण बाद केले वरती, म्हणजे वाजले तरी यांना मी बोललो तुम्ही उठा फक्त, बाकी सगळं मी बघतो. यांना मी बोललो तुम्हाला शूटिंग पण दाखवतो, शूटिंग मध्ये काम करायला पण येतो. काय नाही करता, काय नाही करू शकत. यांना मी बोललो तुम्हाला मोर दाखवतो, मोर एका पायावर नाचणारा. यांना मी सगळा म्हणजे यांना बोललो फक्त चला, यांना फक्त बोलतो मी चला, मी सगळी सोय केलेली आहे, सगळ्यांची बात केलेली आहे. त्यांना बोललो फक्त बोलतोय ना चला. यांना बोललो मी धबधब्यावर नव्हतो, तुम्हाला मस्त एक धबधबा मला एसी लावली एक तला आहे, तला तो असा रस्ता आहे ना, डायरेक्ट आपल्या काला तलावर निघते. मी यांना बोललेलो आहे फक्त तुम्ही उठा 10:30च्या आत, पण काय आता 11 वाजले. आता मी काय तरी मी बात करू थोडं 10-15 मिनिटं ऍडजस्ट करून, पण यावेळी उठतच नाही. मी 6:30ला उठलो, आंघोळ केली, चाय बी ठेवला, आणि मग नंतर ना चाय बी ठेवून मी इथं बाहेर गेला फेरफटका मारायला गेलो, म्हणजे कसं काय वातावरण आहे ते बघू. बघा आज गेली अर्धा तास आहे बघा. चला मेसेज केले चल पवायला. हे असा आई शपथ, हे बघ मी काय नाही बोलत. अजून पण अर्धा तास बाकी आहे. ते नंतर मोर लपतात का, मोर लपतात नंतर, मग ते 2 पायावर पण नाही चालणार. आम्ही चाललेलो आहे दर्शनाला, सगळा पॅन्ट पिंट घेऊन, अर्धावट आंघोळ केले, आणि याचा चष्मा म्हणजे खूप हरवलेला आहे. आता जाऊ आपण भेटीच्या आईला. वरती काहीतरी असेल बाबांचं, 5 पायरीच्या पाया पडायला, 5 पायरीच्या मंदिराच्या इथे पाया वगैरे पडून वर जायचं आपल्याला. दर्शन वगैरे झालेलं आहे परवाला. आता आम्ही चाललेलो आहे बायांकडे, बायांच्या पाया पडायला. आता विचार चालले नंतर झेंड्याच्या इथं जायच्या वरती, तिथं बघू, गेलो तर तिथं पण जाऊ. दर्शन वगैरे आपल्याला परत गर्दी नाही, सोमवार आहे म्हणून. बँड पिंड नाही आणला कारण ते जरा वेगळा विषय झाला म्हणून. तरी पण आता इथे पाया वगैरे पडू बायांच्या इथे. मेन बायांचंच आणि ते पुढे आहे, पण ते जरा तिथे बंद आहे. आता इथूनच पाया पडायला लागेल, पाया वगैरे पडू, निघू झेंड्याच्या इथं. फोटोशूट चाललेलं आहे, पोरं बिरं आलेले आहेत, फोटोशूट चालू आहे झेंड्याच्या इथे. आम्ही वरती झेंड्याच्या इथे. लेट्स गो. रस्ता बनवायला लागेल म्हणून आता ब्लॉग समाप्त, एंड गेम. रस्ते माहिती तिकडचे, व्ह्यू बघा, ही पोरं आपली मागं. लेवल ट्रेकिंग खतरनाक व्ह्यू दिसतोय. पोचलेलो आहे वर, आता तिथे जायचं झेंड्याच्या. सोपा रस्ता आहे, चला लेट्स गो. सीधा संघर्ष चालू आहे इथं. मोठा संघर्ष करायला घेतलाय. एक बंदा आमचा इथं आहे, राहिले मागा. आता तो येईल एवढा पार करून.
आमचा बंदा फायनली आलेला आहे. फायनली आलेला आहे बंदा आमचा. आता आम्ही निघतोय इथून खेळण्याच्या इथे रस्ता नेतोय. चला. हवा पण एकदम काय सांगू तुम्हाला केवढी भारी हवा आहे. आणि माझ्या चपलेची वाट लागलेली आहे नवीन नवीन. फुल हवा आहे आणि मजा तर एकदमच येते. खूप भारी वातावरण. खालची घर छोटी की काय स्वर्गच एकदम. आता इथं राहायचं मन करते. झोपू. पोरांचा तर आमचं डोकं तर खतरनाक आहे. कधी विचार केला तर इथं पण राहू पण शकतो. इथं एवढा आहे का इथं वाघ बी खाला मला विषय तो आहे. आम्ही ठरवला तर आम्ही काय पण करू शकतो. कारण की 2 घंटे 2 वाजता प्लॅन करतात. हे रात्रीचे 2ला पवायला निघतात. मेन आता एवढा संघर्ष करून एवढा चढून फायनली पोचलेलो आहे झेंड्यांच्या इथे. एकविराई माते की. आपले घर बी दिसतील आता. गडद्यांचा पोरगा. प्रॉपर व्ह्यू बघा. प्रॉपर सगळी घर दिसतात इथून. सगळा कारला दिसते. आता इथे जरा फोटो बिटो काढू. बघू जरा व्ह्यूचा आनंद घेऊ आणि निघू. डोंगर बघा टोटल केवढे डोंगर आहे तिथं मागे ना इथं असे हे पण आहेत कसे पॉन्ड टाईप मध्ये मध्ये त्या पावसामुळे हे पाऊस पडेल तेव्हा ते भरतात. धबधब्याच्या इथून पाणी वगैरे येते पूर्ण. निघूया इथून फोटो बिटो काढून लेवल मध्ये. सकाळचे पारी आईचे दारी माता टेकूनशी आईचे दारी मागितलाई मी तुला होऊ दे नवस पुरा आईचे दार येईन परत भेटाला. झेंडे बिंडे सगळे काढले. आपले दोघांचे लग्नाला नाचल सारा भोईवाडा. सोपा रस्ता आहे. एकदम सोपा आहे. खूप सोपा रस्ता आहे. तुराई माते की आलेला आम्ही वरतून. आता परत आम्ही पाहू बिऊ मस्त खाऊ बिऊ आणि निघूया. A few minutes later. पहिला खालती हे सगळी पोरं आहेत आपली इथं. चला पवायला. यो बाबा जिम बॉय आले आता. झालेला आहे. आता आम्ही निघतोय वाइंड अप करून. आता स्वाहा थपाटप घरी. पाऊस आला तर मजा घेत जाऊ आता आम्ही. तर सोजा आता डायरेक्ट पेटी सोजा. निघतोय सगळेजण. चांगल्या वेळे पवन झालेला आहे. मेन आपला जो मिशन होता तो झालेला आहे पवन. आता निघूया पाणी पिऊन. लेट्स गो. तेवढा लांब गेलो आणि फुल मजा बिजा केली. बाकी सगळी लेवल आहे. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा. बस बाकी सगळी लेवल आहे. चला.